रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 3 मधील ओवी क्रमांक 380 ते पुढील ऐकणार आहोत. अर्थासहित ऐकणार आहोत. प्रत्येक ओवीचं मराठी निरूपण ऐकणार आहोत. तर जास्तीत जास्त भाविकांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावे. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, कारण हे खूप तुम्हाला ओवीनुसार अर्थ हा खूप दुर्मिळ ऐकायला मिळेल. तर तुम्ही ह्या चॅनलला नक्की सपोर्ट कराल असे मला वाटते. तर मग चला सुरुवात करूया. तर आपण 1 ते 23 श्लोक संस्कृत श्लोक ऐकले. आता 24वा श्लोक ऐकूयात आणि त्याचे विवरण ऐकणार आहोत. तसेच ओवीनुसार अर्थसुद्धा ऐकणार आहोत. तर सुरुवात करूया. शौचं तपस्ति तितिक्षां च मौनं स्वाध्यायमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसां च समत्वं द्वन्द्वसंज्ञयोः. शौच तप तितिक्षांच व प्रत्यक्ष अंतर्बाह्य पवित्रता, स्वधर्माचरण व क्षमा, मौनम स्वाध्यायम आर्जवम, व्यर्थ भाषण न करणे, वेद अध्ययन व मनाचा सरळपणा असा अर्थ होतो. ब्रह्मचर्य अहिंसांच, ब्रह्मचर्य व कोणाचाही द्वेष न करणे. समत्वम द्वंद्व संज्ञयोः, लाभहानी दुःख सुख इत्यादी द्वंद्व संज्ञा असलेल्यांचे ठिकाणी समत्व बुद्धी असणे. मृत्तिका व जल यांनी बाह्य देहाची शुद्धी आणि अदंभ अमान इत्यादी आभ्यंतर शुद्धी शिकावी. स्वधर्माचरण, क्षमा, व्यर्थ शब्द न उच्चारणे, अधिकारानुसार वेदपाठाधिक सरळपणा, गृहस्थांचे गौण आणि यती व ब्रह्मचारी यांचे मुख्य ब्रह्मचर्य, प्राणीमात्रांचा अद्रोह, शीतोष्ण सुख दुःखादी द्वंद्व प्राप्ती झाली असता हर्ष व विषाद यांचा अभाव इत्यादी धर्म शिकावे. हा अर्थ होतो 24व्या श्लोकाचा. तर आता आपण ओवी ऐकूयात. मुख्य साधावया परमार्थ अवश्य पाहिजे गा शुचिता, शुचित्वा वाचुनी तत्वता न लाभे हाता निज स्वार्थू. मुख्य परमार्थ साधण्यासाठी सुचिरभूतपणा अवश्य पाहिजे. शुद्धी वाचून निजहित केव्हाही हाती लागणार नाही. या लागी गा नूपनाथा शुद्ध शौचाची आईक कथा, अंतर्मळ न क्षाळिता न लाभे हाता बाह्य शुद्धी. यासाठी हे राजा शुद्ध शौचाच्या कथा ऐक. अंतकरणाची मलिनता घालवण्या वाचून बाह्य देहाची शुद्धी प्राप्त होत नाही. मन मळीन वासना मळे तेन करिता सोवळे, बाह्य पवित्रता अहंबळे ते जाण आंधळे न्याहाळी जैसे. वासनारूपी मळाने मलिन झालेले मन स्वच्छ न करता बाह्य पवित्रतेचा मात्र नुसता अहंकार धरणे हे आंधळ्याने पाहण्यासारखेच आहे. सोने जेवी पुटी पडे मळ तुटे वाणी चढे, तेवी गुरु सेवा जडत्व मोडे चित्तशुद्धी जोडे निदुष्ट. यास्तव आपली भावना व गुरुवाक्यावरील निष्ठा यांनी मनाचा वासनामळ धुवून त्याला स्वच्छ करावे. आरशासी सहानी तोडीजे तेने स्वमुखा शुद्धत्व जोडीजे, तेवी चित्तशुद्धी उघडीजे सहजी सहजे निजशुद्धी. सोन्याला मुशीत टाकिले म्हणजे त्यावरील मळ निघून जातो व त्याचा कस वाढतो. त्याप्रमाणे गुरुसेवेने जडत्व निघून जाते व चित्त शुद्ध होते. लोहे परिसु झांकीजे तव लोहत्वा मुकीजे, तेवी अंतरशुद्धीने कीजे महानिर्बुजे स्थूळ बुद्धी. आरशाला घासून स्वच्छ केले असता त्यात आपल्या मुखाचे शुद्ध प्रतिबिंब दिसते. त्याचप्रमाणे चित्तशुद्धी झाली असता आत्मशुद्धी अनायासाने होते. लोखंडाने परिसाला जो झाकावे तो त्याने आपल्या लोखंडपणालाच मुकावे. त्याप्रमाणे चित्तशुद्धीने स्थूल बुद्धीला पळावयास लावावे.
सूर्यासन्मुख सूर्यकांत, जाहलिया शुद्धत्वे होय दीप्त, ते प्रभा बाह्य प्रकाशत, अग्निहोत्रार्थ महायागा. सूर्यकांत मणी सूर्याच्या समोर धरल्यास तो आपल्या शुद्धपणाने प्रदीप्त होतो. त्याची प्रभा काष्ठादी बाह्य पदार्थात प्रगट होते आणि तोच अग्नी महायागांच्या उपयोगी पडतो. तेवी गुरुवाक्ये अंतरशुद्धता, सबाह्य आली शुचिता, हे न करीती जे पवित्रता, ते जानतत्वता अति भंडिमा. त्याच न्यायाने गुरुवाक्याने अंतशुद्धी होऊन शरीराला सबाह्य शुचित्व येते. पण जेही पवित्रता संपादन करीत नाहीत ते खरोखर मोठे दांभिक होत. अल्पजळ शौचाप्रती तेने हात करकटले ठाती, शेवटी गिरबडे बृहती, तेवी विकल्पी होती अपवित्र. शुद्धीसाठी थोडेसेच जल घेतल्यास हातालाही घ्राण राहते आणि शरीरही निर्मल होत नाही. त्याचप्रमाणे विकल्पाने मन अपवित्र होते. भरले काळकूट जीवी, वरी टवटव अति बरवी, ते इंद्रावन कोणीही न सेवी, अंतर्स्वभावी अतिमळीन. मनात काळकूट विष भरले आहे व वरून वटवट मात्र फार चांगली चाललेली आहे, पण ते तसले कवंडळ कोणीही स्वीकारित नाही, कारण त्या वटवट करणाचे अंतकरण स्वभावताच मलिन असते. तीर्थी धुतला रजकराजू, तो काय होईल शुद्ध द्विजू, नटे घेतला राजध्वजू, तो नव्हे पूज्यू बाह्य क्रियावशे. परटाच्या नायकाला पवित्र तीर्थात चांगले धुतले तरी तो काय पवित्र ब्राह्मण होणार आहे? नटाने राजाची चिन्हे धारण केली तरी तो बाह्य उपचारांनी खरा राजा कधीच होत नाही. सुंदरी सुकुमार साजिरी, ओटी कुष्ठता तिळभरी, जाहलिया तिथे कोणी नवरी, वरी वरी बरी दिसताही. एखादी कन्या अतिसुंदर कोमल व गोमटी आहे, पण तिच्या ओठावर तिळा एवढे जरी कोड असले तरी ती वरून सुंदर असूनही तिला कोणी वरीत नाही. नागवी माथा मोत्यांची जाळी, शिंबरी सुपाणी दानाल्याली, तेव्ही बाह्य पवित्रता दाविली, ते केली निज बंडीमा. एखाद्या नग्न स्त्रीने डोक्यावर मोत्याची जाळी घालावी किंवा नकटीने नाकात पाणीदार मोत्यांची नथ घालावी, त्याप्रमाणे एखाद्या ढोंग्याने बाह्य पवित्रता कितीही जरी दाखवली तरी ती व्यर्थच होय. दहे माखला वायसू, तो काय होईल राजहंसू, दही म्हणून मथिता कापूसू, तृप्ती नव्हे उपहासू जगी प्रगटे. कावळ्याला दह्याचा लेप दिला तरी तो काय राजहंस होईल? कापसाला दही म्हणून किती जरी घुसळले तरी त्यापासून लोणी निघत नाही, उलट जगात उपहासच होतो. तेवी अंतरी विकल्पू असता, बाह्य जे पवित्रता, ते क्रियारूपनाथा, जानतत्वता अति भंडिमा. त्याच न्यायाने मनात विकल्प असताना बाहेरून पवित्रतेचा आव कितीही जरी आणला तरी खरोखर ते ढोंग आहे असे तू समज. अंतरक्षाळिले गुरु प्रतिती, बाह्य क्षाळिले शास्त्रयुक्ती, ऐसे शुचित्व निज निश्चिती, अद्वैत स्थिती तेथे नांदे. गुरुवाक्याच्या प्रतितीने ज्याने आपले अंतकरण शुद्ध केलेले असते व शास्त्रोक्त स्नानादी उपायांनी बाह्य शरीर शुद्ध केले असते, म्हणजे असे दोन प्रकारचे शुचित्व जेथे निश्चित असते तेथेच अद्वैत स्थिती नांदते. अंतरी शुचित्व पूर्ण वसे, ते बाह्यकर्मी स्वये प्रकाशे, ते शुचित्वची अनायासे परमार्थदशे प्रकाशी. अंतकरणात पूर्णपणे राहणारे शुचित्व बाह्यकर्मामध्ये आपोआप प्रगट होते आणि असले शुचित्वच परमार्थदशेला अनायासाने व्यक्त करते. ईश्वर भावाचे निज वर्म, ज्याचे पोटी रिघाले सप्रेम, त्याचे कर्मची होय ब्रह्म, त्या देहभ्रम बाधिना. ईश्वर भावाचे हे मुख्य वर्म प्रेमासह मनात भिनल्यास त्याचे कर्मच ब्रह्म होते, नंतर त्याला देहभ्रम बाधत नाही. या नामशुचिष्मता सत्यजानगा रूपनाथा, तपाची ही स्थिती आता ऐकतत्वता सांगेन. हे राजा, अशा शुद्धीलाच खरे शौच म्हणतात. आता मी तुला तपाची स्थिती सांगतो, ती ऐक. शरीर शोषणानाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप,
हृदयी वाहने कृष्ण स्वरूप, तो शुद्ध साक्षेप तपाचा. व्रतादी उपायांनी शरीराला कृश करणे याला तप असे म्हणतात, पण ते प्रारब्धानेच प्राप्त होते. वस्तुतः हृदयामध्ये श्रीकृष्ण स्वरूपाचे सतत ध्यान करणे शुद्ध तपाचे लक्षण आहे. जेवी धूर सुनी दिठी, शूर रणा माझी उठी, तेवी ईश्वर धरोनी पोटी, वर्ते तो सृष्टी तपिया शुद्ध. समरांगणात उडालेल्या धुळीने दृष्टी मलिन झाली असता एखादा शूर योद्धा काही एक विचार न करता जसा पराक्रम गाजवीत सुटतो, त्याप्रमाणे ईश्वराला मनात धरून जो या सृष्टीत प्राप्त व्यवहार करतो तो शुद्ध तपस्वी होय. हेची तपाचे निज स्वरूप, याची नाव शुद्ध तप, यावर तेन चढे रूप, व्यर्थ व्याग्जल्प का करावे. तपाचे मुख्य स्वरूप हेच आहे, यालाच शुद्ध तप असे नाव आहे. या पलीकडे त्याचे वर्णन करता येत नाही. व्यर्थ वटवट करण्यात काय अर्थ आहे. द्वंद्वसहिष्णुता मुमुक्षा, या नाव म्हणजे तितिक्षा, तेही आणावया लक्षा. नृप अध्यक्षा अवधारी, मुमुक्षूंनी शीतोष्णादी द्वंद्वांना सहन करणे यालाच तितिक्षा हे नाव आहे. तिचे स्वरूप कळावे म्हणून आता मी सांगती ते तू ऐक. सुख दुःख उभय भोग, दो माझी अखंड आपुले अंग, जेवी चित्रीची वाघीण आणि वाघ, दोही माझी साडंग निजत्वे भिंती. सुख व दुःख असे दोन भोग आहेत. ज्याप्रमाणे भिंतीवरील चित्रांतील वाघीण आणि वाघ या दोघांमध्ये भिंत स्वरूपाने सारखीच असते, त्याप्रमाणे आपले शरीर त्या दोन्ही भोगप्रसंगी अखंड एकरूप असते. जेवी दावाग्निका उन्हाळे, आकाश जैसे न पोळे, असोनी त्यांचे निमेळे, त्या वेगळे अलिप्त. दावाग्नीच्या प्रचंड ज्वालांनी आकाश पोळत नाही, त्यांच्याशी त्याचा संसर्ग झालेला असूनही ते स्वरूपाने त्याहून भिन्न व अलिप्तच असते. शीतळ जळका हिव पडे, पृथ्वी निज क्षमान कांकुडे, तेवी निज स्वरूप सूर वाडे, द्वंद्वा तुडे निज साधू. पृथ्वीवर शीतल जल पडो की बर्फ पडो, पृथ्वी आपल्या स्वाभाविक क्षमेमुळे कधी कांकडत नाही. त्याचप्रमाणे साधू आपल्या स्वरूपानुभावाने द्वंद्वांनी व्याकुळ होत नाही. शरीर जरी हिवे कापे, तेने देह कापे साधू न कापे, शरीर अतिउष्णे तापे, परी साधू न तापे देहा तापा माझी. शरीर हिवाने जरी कापत असले तरी विद्वान साधू कापत नाही, त्याचे शरीर कापते. शरीर तापाने जरी अतिशय तप्त झाले तरी साधू त्या देहतापाने संतप्त होत नाही. सुख देखोनी दिठी, जागोडिया घाली मिठी, दुःख ही त्याची आवडी घोटी, द्वंद्व सहिष्णुता मोठी या नावराया. हे राजा, तो जितक्या आवडीने सुखात आसक्त होतो तितक्याच आवडीने तो दुःखाचाही अनुभव घेतो. यालाच द्वंद्व सहिष्णुता हे नाव आहे. गोफन गुंडा सन्मुख, लागता अवश्य उठे दुःख, तोच सुवर्णाचा जाहलिया देख, दुःख लवपोनी सुख अनिवार वाढे. गोपनीतून मारलेला दगड अंगाला लागला असता दुःख अवश्य होते, पण तोच जर सोन्याचा असला तर तो लागल्यामुळे झालेले दुःख लोपून जाते व अनिवार सुख होते. सुख दुःख प्रकाशक निजवस्तू असे एक, त्या एकात्मका देख, द्वंद्वे साधक सुखे साहती. सुख व दुःख याची निजवस्तू एक आहे, त्यामुळे साधक द्वंद्वांना एकात्मेने पाहतात व त्यामुळे त्यापासून सुख साधतात. तेवी द्वंद्वाचे जानपण, जाणविता असे जे ज्ञान, ते जाणितल्या आपण द्वंद्वे संपूर्ण निर्द्वंद्वे होती. जे ज्ञान द्वंद्वाचा अनुभव घेते त्याला जाणले असता द्वंद्वे पूर्णपणे निर्द्वंद्व होतात. रस उसी कठीणपण, त्या माझी गोडी अखंड पूर्ण, तेवी द्वंद्वा माझी वस्तू चिद्घन, अखंड दंडायमान स्वये देखे. रसाने भरलेल्या उसात कठीणपणा असतो, पण त्यामध्ये गोडी अखंड असते. त्याचप्रमाणे द्वंद्वामध्ये अखंड एकरूप चिद्घन वस्तू हा स्वतः पाहतो. ऐशी हे अखंडता, जवन ये साधकाचे हाता, तव द्वंद्वाची सहनता, नवे नृपनाथा निश्चयेसी.
अशी ही अखंडता साधकाच्या हाताला जोवर लागत नाही तोवर द्वंद्वाची सहनशीलता निश्चयाने साध्य होत नाही. या नावद्वंद्व सहन निजनिश्चय जान पूर्ण, आता मौनाचे लक्षण सावधान अवधारी. तोवर द्वंद्वे सहन करण्याचे सामर्थ्य येत नाही, यालाच द्वंद्व सहन तितिक्षा म्हणतात. आता मौनाचे लक्षण सावधान चित्ताने ऐक. वाग्वादू करावा जनी, ते दृढ व्हावे देहाभिमानी. सांडविला तो सद्गुरूंनी, निशेष धोऊनी शब्देसी. लोकांमध्ये वादविवाद करावयास लागावे तो देहाभिमान दृढ होतो, पण सद्गुरू आपल्या शब्दांनी तो वादविवाद निशेष बुडून टाकतात. सद्गुरू वचन पडता कानी, स्तुती निंदा मिळोनी दोन्ही. बोल बोलणे निरसुनी, हृदयभुवनी परिपक्कले. सद्गुरू वचन कानी पडताच स्तुती व निंदा या दोहोंनाही गिळून वागींद्रियांनी बोलणे सोडून दिले व ते हृदय कमलात एकरूप होऊन राहिले. तेव्हा ज्याचे बोलावे अवगुण, तेथे दिसे गृहस्थ आपण. या लागी बोलता पै शून्य, पडे मौन गुरुवाक्ये. एखादे वेळी एखाद्याचे अवगुण बोलू लागावे तर त्याच्या जागी त्याला स्वतःचीच प्रतीती येते. त्यामुळे आपोआपच बोलणे बंद पडून गुरुवाक्याने वाणीला मौन पडते. गुण देखून या स्तवन, करिता पडे दृढ मौन. मीची स्तव्य स्तविता स्तवन, मजम्या वाणिता पूर्ण मूर्खत्व माझे. एखाद्याचे गुण पाहून स्तुती करावयास जे प्रवृत्त व्हावे तो वाणीला दृढ मौन पडते. कारण मीच स्तुतींतील स्तव्य स्तविता व स्तवन आहे, त्यामुळे मीच माझी स्तुती केल्यास माझ्या पदरी पूर्ण मूर्खत्व येईल. निजात्मा निशेष नसे, ऐसा रिता ठाव न दिसे. तेथे जे जे काही दिसे ते आत्मप्रकाशे सदोदित. जेथे निजात्मा सर्वथा नाही असा रिता ठावच कोठे दिसत नाही, त्यामुळे तेथे जे जे काही दिसते ते सर्व आत्मप्रकाशानेच सदा प्रकाशित झालेले असते. ऐशी सद्गुरूंनी दाखविली युक्ती, ती विश्वासे स्थिरावली चित्ती. या लागी निंदा आणि स्तुती वाचे प्रति बोलेना. सद्गुरूंनी अशी युक्ती दाखवली व ती चित्तांत विश्वासाने स्थिर झाली, त्यामुळे वाणी निंदा व स्तुती यातील काहीच करू शकत नाही. संवाद करावा निज स्वार्थी, तव सद्गुरूच्या वचनोक्ती. खुंटल्या वेदशास्त्रांच्या युक्ती, त्यावरी स्थिती चढेना. आपल्या हितासाठी संवाद करावा तर सद्गुरूंच्या वचन सामर्थ्याने वेदशास्त्रांच्या युक्ती कुंठल्या आणि त्यामुळे संवादाचीही प्रवृत्ती थांबली. एवं स्तुती निंदा वाग्वाद, करिता खुंटला संवाद. महामौने अतिशुद्ध परमानंद साधका. स्तुती निंदा वाद संवाद इत्यादी सर्व व्यापार कुंठित झाले असता त्या अतिशुद्ध महामौनाने साधकाला परमानंद होतो. ऐसे साधवया दृढ मौन, सद्गुरू शिकवी वेद अध्ययन. उपनिषदर्थ विवंचून, पडवी संपूर्ण अर्थावबोधे. अशा प्रकारचे दृढ मौन साधण्यासाठी सद्गुरू वेद अध्ययन करावयास शिकवतो. उपनिषदांच्या ब्रह्मसिद्धांताचे विवेचन करून अर्थज्ञानासह त्यांचे पाठ सांगतो. अथवा अतिशय दृढ मौन, श्रीरामकृष्ण नामस्मरण. अखंड नामे गर्जता पूर्ण, वेदार्थ जाण तिष्ठती पुढे. किंवा श्रीराम व कृष्ण यांचे नामस्मरण हेच अतिदृढ मौन होय, कारण अखंड नामगर्जना केल्याने वेदार्थ जणू काय पुढे उभे राहतात. नित्य राम नाम गरजेवानी, त्या तीर्थे येती लोटांगणी. सुरवर लागती चरणी, यमपायवनी स्वये वंदी. ज्याची वाणी रामनामाची सतत गर्जना करते त्याच्या पुढे तीर्थ लोटांगणे घालीत येतात. देव त्याच्या पाया पडतात आणि यम त्याच्या पायाच्या तीर्थाला वंदन करतो. रामनामाचे जे स्मरण, या नावगा महामौन. वेदे नामस्तविले पूर्ण, शुद्ध अध्ययन हरिनाम. रामनामाचे जे स्मरण त्यालाच महामौन असे नाव आहे. वेदाने त्या नामाची स्तुती केली आहे, म्हणून हरिनाम हे शुद्ध अध्ययन आहे. वेदू अथवा नामस्मरण, या नावगा स्वाध्यायो जाण. आता
आर्जवाचे लक्षण ऐके संपूर्ण महाराजा. वेद एक किंवा नामस्मरण याला स्वाध्याय हे नाव आहे. आता आर्जवाचे लक्षण ऐक. आता आर्जवते ऐसे सर्वा जीवा जीवन जैसे, का तंतु जैसा निज विलासे, अविरोधे असे पटा माझी. सर्व जीवांना जसे जीवन किंवा पटामध्ये जसा तंतू आपल्या विलासाने अविरोधाने राहतो, तसेच हे आर्जव आहे. साखरेचे इंद्रावन केलिया नवचे गोडपण, तैसे विषमाही जीवा जान, आर्जवे पूर्ण रंजवी स्वभावे. साखरेचे कवंडळ केल्यास त्याची गोडी नाहीशी होत नाही, म्हणून ते कडू होत नाही. त्याचप्रमाणे दुष्ट, क्रूर इत्यादी विषम जीवांनाही हा साधक स्वभावताच आर्जवाने पूर्णपणे रंजवितो. वक्रचंद्राची चंद्रिका परी अमृत वक्र नव्हे देखा, तैसे देखोनी विषमा लोका, मनोवृत्ती देख पालटेना. चंद्राची कोर वाकडी असते, पण त्यातील अमृत काही वाकडे नसते. त्याच न्यायाने विषम लोकांना पाहून याची मनोवृत्ती पालटत नाही. निपराध न देखे कोणासी, जीवलग सोयरा सर्वांशी, ओळखी जीवमात्रांसी जैशी तैशी जुनाट. तो कोणालाही आपल्याहून कमी योग्यतेचा पाहत नाही, सर्वांशी जीवलग सोयऱ्याप्रमाणे वागतो. एखाद्याची जशी फार जुनी ओळख असावी त्याप्रमाणे सर्व जीवाशी ओळख असल्याप्रमाणे तो वागतो. नेहा संतप्ता आधार देत, वरुणी घनघाय घेत, सांडस घाया तळी सूत, ते आगवेची आप्त लोहत्वे लोहा. नेहा म्हणजे ऐरण ही तापलेल्या लोखंडाला आधार देते. वरून घनाचे घाव घेते. सांडसात लोखंडाचा तुकडा धरून वर घाव बडवतात. त्या लोखंडाला लोखंडपणानेच ती आप्त होऊन राहते. यापरी जयासी आप्त सर्व, ऐसा जो का निज स्वभाव, तया नावगा आर्जव, अति अपूर्व गुरु दीक्षा. याप्रमाणे त्याला सर्व जीव सर्वदा आत भासतात व तसा त्याचा स्वभावच बनलेला असतो. त्याच्या या स्वभावाला आर्जव असे नाव आहे. गुरुदीक्षा अशी अपूर्व आहे. असुरसूर नर ऋषीश्वर, मदने केले निज किंकर, कदंपारचा मार थोर, अति दुर्धर अनुंगू. मदनाने दानव, देव, मनुष्य, कृषी या सर्वांनी आपले दास केले. कामदेवाचा मारा अति दुर्धर असून अंतरी कामाचे दृढ ठाणे, वरी वरी दांत चावुनी साहने, त्याचे मनची निष्काम न म्हणे, चाळवणे लौकिकू. मनामध्ये कामाचे दृढ ठाणे बसले आहे, पण हा उसने अवसान आणून वरवर निष्कामतेचा आव आणतो व लौकिक चालवतो. तैसी नवे सद्गुरूची युक्ती, कामाची पालटे कामनावृत्ती, अभंग ब्रह्मचर्य स्थिती, शिष्यांप्रती उपदेशी. तथापि त्यांचे मनच निष्कामता कबूल करीत नाही. सद्गुरूची युक्ती तशी नाही. तिच्या योगाने साधकाची कामनावृत्ती पालटते. गुरु शिष्याला अखंड ब्रह्मचर्य वृत्तीचा उपदेश करतो. कंदर्पराणिवे स्त्री पुरुष, तेथे गुरु दीक्षा अलोलिक, मिथ्या स्त्री पुरुष माईक, विषय सुख भ्रम मात्र. स्त्री व पुरुष हे कामदेवाचे राज्य आहे, पण गुरु दीक्षा अद्भुत आहे. ती स्त्री व पुरुष हे दोन्ही मिथ्या आहेत व विषय सुख हा माईक भ्रम आहे असा प्रत्यय आणून देते. आनंदाचे उपस्थ एका यतन, हे काय मिथ्या वचन, ते अर्थीपूर्ण वेदज्ञ, वेदविवंचन दाविती ऐसे. उपनिषदात सर्व आनंदाचे उपस्थेंद्रिय हे एका यतन आहे असे सांगितले आहे. हे खोटे आहे की काय? वेदाचा अर्थ जाणणारे अर्थवेत्ते या अर्थाचे असे विवेचन करून दाखवितात. पुसता साखरेची गोडी कैशी, तो स्वादू नये सांगवयासी, तेथे चाखो देती अनुमात्रेशी, तेची गोडपण राशी जाणती जाण. साखरेची गोडी कशी आहे असे कोणाला विचारल्यास ती शब्दाने सांगता येत नाही, पण साखरेचा लहानसा कणही तोंडात घातल्यास तिची रुची खाणाऱ्यांच्या लक्षात आपोआप येते. तेवी परमानंद सुख प्राप्ती, उपस्थद्वारा नर चाखिती, आनंद एकायतन स्थिती, बोलिली उपस्थिती हा हेतू वेदे. त्याच न्यायाने पुरुष
उपस्थ इंद्रियांच्या द्वारा आनंदाचा अनुभव घेतात, म्हणून वेदाने उपस्थ हा आनंदाचा एक आधार आहे असे म्हटले आहे. त्या उपस्थ सुखाची नित्यस्थिती संभोगे विनजे वाढविती, तेथ मिथ्या स्त्री पुरुष व्यक्ती सहजे होती सज्ञान. जे संभोगा वाचून विषयजन्य सुखाची नित्यस्थिती वाढवितात त्यांना त्या सुखाचा केवळ भ्रम झालेला असतो, कारण स्त्री व पुरुष या व्यक्ती मिथ्या आहेत. चाखिली गोडितेची साखर परमानंद मैथुन मात्र, मानुनी या मैथुन पर जाहले पामर विषयांधा. साखर घालया वाचून तिची गोडी जशी कळत नाही, त्याप्रमाणे विषयजन्य आनंद प्रत्यक्ष संभोगा वाचून अनुभवास येत नाही. यास्तव संभोग हेच आनंदाच्या ज्ञानाचे प्रधान कारण आहे. तथापि विषयांध पामर संभोगालाच परमानंद मानून त्यात आसक्त होतात. उपस्थिती परमानंद गोडी, या लागी स्त्री कामाची अतिवोडी. सदसोसीजे महामुडी, ताडा तोडी जीविताच्या. यातच परमानंद आहे असे मानून त्यांची विषयासक्ती अतिशय वाढते व मूढ लोक जीवाची आटापीट करून त्यासाठी अनेक क्लेश सोसतात. साखरेचे केले नारियेळ, तेथ त्वचा गर्भ साखरची केवळ. तेवी विषयद्वारा सुख कल्लोळ, उठती सकळ परमानंदे. साखरेचा नारळ केल्यास त्यातील करवंटी, खोबरे वगैरे सर्वच भाग जशी केवळ साखरच असते, त्याप्रमाणे विषयांच्या द्वारा उत्पन्न होणारे सर्व सुख तरंग केवळ परमानंद रूप आहेत. नाना पक्वान्न परवडी, गुळाच्या गोडीने ते चवी गाढी. तेवी विषयाची जे जे आवडी, ते ते गोडी निजानंदे. अनेक पक्वाने जरी केली तरी त्यातील गोडी एका गुळाचे मुळेच जशी असते, त्याप्रमाणे विषयांपासून होणारे सर्व सुख एका निजानंदामुळे आहे. हे नेनोनी मुळीचे निजगोडी, शोषिती विषयांच्या अतिवोडी. बाप सद्गुरु कृपा गाडी, विषयांची आवडी एकत्वानी. ही मूळची निजगोडी न जाणल्याने पामर लोक विषयासक्तीमुळे केश भोगतात, पण सद्गुरूंची कृपा अति प्रबल आहे, ती विषयप्रीतीला एकरूप करते. यलगी विषयांची आस्था, नचडे सच्छिष्यांचे माथा. स्त्रीभोगाची आसक्ता, मिथ्यातत्वता गुरुवाक्यनिष्ठा. त्यामुळे सचिष्यांमध्ये विषयांची आसक्ती नसते. गुरुवाक्यावरील निष्ठेमुळे विषयासक्ती मिथ्या आहे हे त्याला तत्वतः कळते. हा आत्मा हे आत्मी पाही, ऐसे मिथुन मुळी नाही. ते निजमूळ पाडिता ठाई, ब्रह्मचर्य पाही अभंग. हा आत्मा व ही आत्मी जसे जोडपे मुळात नाही, तर सर्वत्र एकच आत्मा आहे हे मुख तत्व प्रत्ययाला आले म्हणजे मग ब्रह्मचर्य अखंड राहते. या नावगा निज नैशिठक्य, ब्रह्मचर्य अतिसुंटक. सद्गुरूंनी बोधिले निष्टंक, अलोलिक अभंग. यालाच अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात. सद्गुरूंनी त्याचा निश्चित बोध केला असता ते दृढ व अभंग राहते. आता अहिंसेची स्थिती, ऐके राया चक्रवर्ती. भवई उचलले नाही भूती, स्वप्न सुषुप्ती जागता. आता हे राजा अहिंसेची स्थिती ऐक. स्वप्न, सुषुप्ती व जागृती या तिन्ही अवस्थांमध्ये जो कोणत्याही प्राण्याकडे डोळे वटारून व कपाळाला आठी घालून पाहत नाही. पाओ आदळता देख, झनी पृथ्वी पावेल दुःख. या काकुळती आवश्यक, पावले अलौकिक हळूवार ठेवी. आपण जोराने पाऊल टाकल्यास पृथ्वीला दुःख होईल, या काकुळतीने अगदी अवश्य तितकी पावले मोजकी व हळू ठेवीत चालतो. आकाश दचकेल देख, यलागी नेदी सैरा हाक. वाचा परिपक्व पीयूष, वचने परम सुख सर्वांसी देतू. कदाचित आकाश दचकेल म्हणून कधी ओरडून बोलत नाही, पण आपल्या अमृतासारख्या वचनाने सर्वांना परम सुख देतो. त्याचा शब्दुजयी गगनी भरे, तेने शब्दानंद चमत्कारे. गगनाची निज सुखे भरे, येणे सुखोद्गारे वचनोक्ती. याचा शब्द जेव्हा आकाशात प्रवेश करतो तेव्हा शब्दानंद चमत्काराने आकाशालाही सुखाचे भरते येईल अशा सुखावह शब्दाने तो भाषण करतो.
जळा माझी घालिता उडी, झणी उदक दडपे बुडी, तरंग न्याय देणे बुडी, जीवनाची दुथडी न हेलावता. पाण्यात उंचावरून उडी टाकल्यास कदाचित ते खाली दडपेल, पण या भीतीने तो तरंगाप्रमाणेच प्रवाही दोन्ही थडी क्षुब्ध न होतील अशा बेताने हळूच बुडी मारतो. त्यासी जळी होता निमग्न, जळाचा तापू शमे संपूर्ण, या परी करी स्नान जीवना जीवन निववितू. जळात निमग्न होतात जळाचा ताप पूर्णपणे शांत होईल अशा प्रकारेच तो स्नान करतो, म्हणजे आपल्या स्पर्शाने तो स्वभावताच शीतळ असलेल्या जळालाही शीतळ करतो. झणी दुःख पावेल वारा, म्हणून श्वासून घाली सैरा, नेमुनी प्राण संचारा निज शरीरा वागवी. कदाचित वाऱ्याला दुःख होईल म्हणून तो श्वासही जपून सोडतो. श्वासोच्छवासाचे नियमन करून आपल्या शरीराला वागवितो. निजदेहा करावया घातू, सर्वथा जेवी नुचले हातू, तेवी भूतावरी निघातू, ज्याच्या पोटांतू उपजेना. आपल्याच मारण्यासाठी आपले हात जसे उचलत नाहीत, त्याचप्रमाणे इतर प्राण्यांवर प्रहार करावा असे त्यांच्या मनातही येत नाही. अत्यंत न्याहारे पाहता वचकू पडेल प्राण्यांच्या चित्ता, यालागी बाह्यदृष्टी क्रूरता न पाहे भूता भूत भावे. करड्या नजरेने पाहिल्यास प्राण्यांना भीती वाटेल म्हणून क्रूर दृष्टीने तो कधीच पाहत नाही. रोम रगडतील संपूर्ण, यालागी न करी अंगमर्दन, एवं स्वदेहाचे देहपन, भूतहिंसा भेन अहंत्वानानी. अंगावरील रोम रगडले जातील म्हणून तो अंगमर्दन करीत नाही, याप्रमाणे स्वदेहाचे देहत्व भूतहिंसेच्या भीतीने आपलेसे मानित नाही. भूता देता दुःखलेषु, भूती दुःखवेल भूतेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, तेथ रहिवासू अहिंसेचा. भूतांना यत्किंचितही दुःख दिल्यास त्यांतील भूतात्मा दुःखी होईल असा ज्याचा दृढ विश्वास असतो, त्याच्याच ठिकाणी अहिंसा वास करते. कायिक वाचिक मानसिक भूता उपजे त्रिविध दुःख, ते जेथे निवाले निशेख अहिंसा देखते ठाई. भूतांना शरीर, वाणी आणि मन या 3 साधनांनी 3 प्रकारचे दुःख होते, पण ज्याच्या ठिकाणी त्या तिहींचाही निशेष अभाव असतो तेथेच अहिंसा राहते. या नावगा शुद्ध अहिंसा, सत्य जानन रूप व रेषा. आता द्वंद्व साम्याची दशा, ऐक क्षितिजा सांगेन. राजा हीच शुद्ध अहिंसा आहे असे तू निश्चयाने जाण. आता द्वंद्व साम्याची स्थिती ऐक. सुख दुःख अदृष्टाधीन, ते अदृष्ट देहाचे माथा पूर्ण, ऐसे जाणून आपण निर्द्वंद्व संपूर्ण सद्गुरु वाक्ये. सुख व दुःख ही दोन्ही अदृष्टाच्या अधीन आहेत आणि ते अदृष्ट देहाच्या डोक्यावर बसले आहे असे जाणून हा स्वतः सद्गुरु वाक्याने पूर्णपणे निर्द्वंद्व होतो. अदृष्ट देह सुख दुःख भोगी, मूर्ख तेथ रागी विरागी, शिष्यू लागो नेदी निजांगी, गुरुवाक्य रंगी रंगला. अदृष्टामुळेच देह सुख दुःख भोगतो, पण अविवेकी त्यातील सुखामध्ये आसक्त होतो व दुःखाचा द्वेष करतो. पण गुरुवाक्याच्या रंगात रंगलेला शिष्य त्या दोघांचाही आपल्याला लेप लागू देत नाही. देही चेनी सुखे सुखावता, सवेची दुःख चढे माथा, हे गुरुने जाणून तत्वता, देह अहंता सांडविली. देहाच्या सुखाने हा सुखावला की लागलेच त्याच्या डोक्यावर दुःख येऊन कोसळेल हे तत्वतः जाणून गुरुने त्याचा देह अहंकार सोडविला. निरअभिमानाच्या अंगी, दुःख नुरेचे दुःखनी योगी, सुख नुरेची सुख संभोगी, तो उभयभागी अलिप्त. निरअभिमानी पुरुषाला दुःख संयोगाने दुःख होत नाही व सुख संयोगाने सुख होत नाही, तो त्या दोहींपासून अलिप्त असतो. छाया उष्मा माझी तापली, ते छाया छायेची निवाली, तेवी सुख दुःखे मिथ्या जाहली, स्थिती सुखावली यथानुलाभे. छाया उन्हामध्ये तापते व छायेनेच थंड होतं, त्याचप्रमाणे दुःख सुख मिथ्या झाली म्हणजे मग त्यातील ज्याची प्राप्ती होईल त्याने याला सुखच होते. अदृष्टे देही वर्तता देख, बाधू न शके सुखासुख, हे गुरुगम्य अलौकिक, शिष्य विश्वासिक पावती. देह अदृष्टाप्रमाणे वागू लागला असता सुखदुःख पीडा देऊ शकत नाही. ही गुरुकृपेनेच प्राप्त होणारी निश्चित युक्ती श्रद्धाळू शिष्यालाच प्राप्त होते. विश्वासे
विन सर्वथा गुरुगम्य नये हाता, गुरुगम्ये विन तत्वता द्वंद्व समता कदन घडे. श्रद्धे वाचून गुरुगस्त तत्व हाती लागत नाही आणि गुरुगम्य तत्व जाणल्या वाचून द्वंद्वाचे समत्व कदापि संभवत नाही. देही दुडता जव मी पण तव तव द्वंद्व बाधा दारुण, जे गुरुवाक्य निराभिमान त्यासी द्वंद्वे जाण अतिमिथ्या. देहच मी हा अभिमान जोवर दृढ आहे तोवर सुख दुःखादी द्वंद्वाची भयंकर पीडा होत असते. पण गुरुवाक्याने जे निराभिमानी झाले त्यांना ही द्वंद्वे सर्वथा मिथ्या वाटतात. स्वप्नीचे दरिद्र समर्थता, जेवी दोन्ही मिथ्या जागृता, तेवी द्वंद्व बाधेची वार्ता, न बाधे गुरुभक्ता अप्रोक्ष बोधे. स्वप्नातील दारिद्र्य आणि श्रीमंती ही दोन्ही जागृतीत जशी एकसारखीच, त्याप्रमाणे अपरोक्ष साक्षात्कारामुळे द्वंद्वाची पीडेची वार्ता गुरुभक्तांच्या कधी कानांवरही येत नाही. लेकुरांच्या खेळापाशी पारणे तैशी एकादशी, द्वंद्वाची तशा तैशी गुरुवाक्यासरशी समूळ उडे. मुलांच्या खेळातील पारणे आणि एकादशी दोन्ही जशी सारखीच तशी द्वंद्वाची दशाही गुरुवाक्याबरोबर समूळ नाहीशी होते. जेवी चंदनाची आदृती आरी बौरी चंदन होती, तेवी गुरुवाक्य प्रतिती सकळ द्वंद्वे येती निजसाम्या. चंदनाच्या संगतीत असलेल्या बोरी बाबळीही चंदन होतात, म्हणजे त्यांच्या लाकडाला चंदनाचा वास येऊ लागतो. त्याचप्रमाणे गुरुवाक्य प्रतितीने सर्व द्वंद्वे एकरूप होतात. चंदनासभोवती झाडे तीही कोरडी लाकडे, देवद्विजांचे मस्तकी चढे भाग्य एवढे सत्संगी. चंदनाच्या सभोवार असलेली झाडे गंधरहित शुद्ध लाकडे असतात, पण संगतीच्या बलाने ती देव ब्राह्मणांच्या मस्तकावर चढतात. सत्संगामध्ये एवढे सामर्थ्य आहे. सद्गुरु तोची सत्संगती, तत्संगे शिष्य पालटती, स्वये ब्रह्मरूप होती, तेव्हा द्वंद्वे येती निर्द्वंद्वा. जो सद्गुरु तीच सत्संगती, तिच्या योगाने शिष्य पालटतात व स्वतः ब्रह्मरूप होतात. त्यानंतर द्वंद्वे निर्द्वंद्व अवस्थेस प्राप्त होतात. एवं गुरुवाक्य विश्वासता, द्वंद्व साम्य चढे हाता, ते गुरुवाक्य ही तत्वता ऐका आता सांगेन. याप्रमाणे ज्या गुरुवाक्यावर विश्वास ठेवला असता द्वंद्व साम्य प्राप्त होते, ते गुरुवाक्यही मी तुला आता तत्वतः सांगतो. येथेच आपला 24वा श्लोक पूर्णपणे संपलेला आहे, ओवीसहित व त्याच्या मराठी विवरणानुसार. तर आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये 25वा श्लोक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.